सो हाय हॅलो, मी स्वाती पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. तर आज काय वेट लूजचा मी व्हिडिओ नाही टाकायला लागले. तर नवीन वर्षाचं मी चालले बाहेरगावी, म्हणजे जास्तच बाहेर नाही, तर मी चालले लोणावळ्याला फिरायला. तर तिथे माझी बहीण पण राहते आणि खूप दिवसापासून ते चालले माझ्याकडे ये. तर त्यानिमित्त म्हटलं नवीन वर्ष पण आहे आणि म्हटलं चला जाऊन येऊ. कारण कसं आहे, वर्षसुद्धा मी नाही का घराच्या बाहेर पडत नाही आणि कोणाकडे जात येत नाही, म्हणून ह्यावेळेस वाटलं की चला जाऊनच येऊ आपण. निमित्त पण आहे नवीन वर्षाचं आणि मुलांचं पण चाललं होतं, मम्मा चला आपण कुठंतरी जाऊ बाहेर म्हणून. तर म्हटलं चला ह्या निमित्ताने तरी आपण बाहेर पडू. आणि आहोन नाना मी खूप फोर्स करून हो बोलले ते मला, म्हणजे मला ते जाऊनच देत नाही तर कधी बाहेर म्हटलं तर ह्यावेळेस मला बोलले ठीक आहे तुला जायचं तर जा मुलांना घेऊन. आणि प्रत्येक वेळेस मी त्यांनाच घेऊन येत असते जायचं असेल तर, आणि ते पण 1 आणि 2 दिवसासाठी, असं 4 पण 5 दिवसासाठी मी त्यांना घेऊन येऊ शकत नाही, कारण त्यांचे पण कामं चालू असतात आणि एवढे दिवस राहिलं ते पण बरोबर नाही वाटत. म्हणून आता मला बोलले ते की ठीक आहे तुला जायचं तर तू जाय मुलांना घेऊन. म्हटलं ठीक आहे मी जाते. मग काही सकाळीच उठलं आणि आवरायला घेतलं. दादा दिदी तर एवढे खुश होते ना विचारूच नका. दादा सकाळी 4 वाजता उठला आणि बोलला की मम्मा आपल्याला जायचं आहे ना माऊकड. म्हटलं हो बाळा जायचं आहे. अक्षरशः तो झोपला नाही आणि मला पण झोपून देत नव्हतं. त्याला ना मी अक्षरशः मारून झोपू घातला, तू झोप म्हणून, मला सकाळी लवकर उठायचं आहे. मग काय आवरून निघालं होतं आम्ही. आम्हाला बस स्टॉपवर सोडायला आले होते. गाडी वगैरे आम्हाला काय माहिती नव्हतं आणि खरं सांगते एकटीचा प्रवास मी कधी केलेलाच नव्हता, म्हणून म्हटलं मला बसून वगैरे द्या आणि मग तुम्ही तुमच्या कामावर गेले तरी चालेल. मग काय त्यांनी आम्हाला दिलं होतं गाडीमध्ये बसून. पण झालं असं की दादाला एवढ्या उलट्या झाल्या ना, मला त्यांनी तिथेच नाही का गोळ्या वगैरे दिल्या होत्या. सगळ्यांनी गोळ्या वगैरे खाल्ल्या होत्या, पण दादाला काहीही झालं ना तरी काही, म्हणजे गोळ्या वगैरे खा काही करा पण त्याला बस लागते म्हणजे लागतेच. त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे तो. आणि त्याचं तोंड बघू शकता कसं झालं आहे, बारीक एकदम पूर्ण सुकून गेला होता. त्याच्याकडे पाहून असं वाटत होतं की तो बिमार पडलाय का काय. आणि आम्हाला 5-10 मिनिटं झाले असं बसमध्ये बसून की लगेच उलट्या चालू केल्या. आणि तेवढ्यात मला नाही का जागा पण नव्हती, पण त्याच्या उलट्या बघून ना आम्हाला अक्षरशः लोकांनी जागा दिली की बसा म्हणून. तुम्ही इथे त्याच्याकडे पाहून तिकीट वगैरे काढलं आणि हे बघा गोळ्या वगैरे मी सगळं सोबत घेतलं होतं. मी गोळी खाल्ली म्हणून मला काय नाही झालं ना. मला पण उलट्या होतात, पण समोरच्याला होत असेल तर त्याच्या बघूनच मला उलट्या होतात, अशा नाहीत होत. आणि दिदीला आणि मीनाक्षीला पुढं बसवलं होतं मी, जे की सगळ्यांना स्पेशल सीट घेतलं होतं. ठोकली काय तिनं? ताई आणि ताईचं मुलगा आम्हाला घ्यायला आले होते बस स्टॉपवर. मग काय आम्ही गाड्यांवर बसलो आणि आलो घरी. तर चला असंच ब्लॉग आपला कंटिन्यू करा, काय होतंय काही नाही. आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे. काय तू पाणी बिणी आणा मावशीला. छान आहे पी, मस्त लागते. आंबट गोडे छान लागते. ते गेला आकावर. होय नुसते ढकरत काही खाऊ दे नाही खाऊ दे सुरूच असेल ते. चस तुला येतं करता बरोबर कर. चस चहा पाणी हे सगळं काही करून झालं होतं. आणि मग दीदी बोलली चल मी तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल बनवते म्हणून 65 ती बनवायला घेतलं तिनं. बसून काय बनव मी एक नंबर जाऊन खा जाऊ बारीक नाही चटणी वेगळी फक्त. ते खाऊन झाल्याच्यानंतर मग झाला होता स्वयंपाक. म्हटलं चला आता जेवण वगैरे करून घेऊ. आणि दादा दिदी तर एवढे बिजी झाले होते खेळण्यामध्ये, अक्षरशः जेवण करायचं विसरून गेले होते आणि ते त्यांच्यातच होते. शुभम दादा असलं की आम्हाला कोणीच लागत नाही, त्याच्यामध्ये तो बिजी असते. जेवण वगैरे केले आणि मस्त वरती सेक्युरिटी बनवली होती. म्हटलं चला तिथे थोडंसं आपण शेकू वगैरे.
काल एक फळी बसायला घेतली त्यावर बसायला गेली लय मस्त पेटले रे आज. आता नाही एवढी थंडी वाजायला लागली. आताच खाली नाही का शेकोटी केली होती. आम्ही शेकोटी केल्याच्यानंतर मस्त शेकून वगैरे आलं तर घरामध्ये मॅडमने फॅन लावलाय. असं मला पण असं होतं की थंडी जरी असली तरी मला ते फॅनचा बॅकग्राऊंड लागल्याशिवाय झोप येत नाही. तसं होतं माझं पण, असं असेल काहीतरी. तर झाले आमचं खाणं पिणं सगळं काही. मी आले इकडं आणि झालं असं की मी पहिल्यांदाच नाही का आहोला सोडून इथं आले. नाहीतर यायचं म्हटलं की 2 दिवस सुट्टी काढून त्यांनाच मी घेऊन येत असते. पण ह्यावेळेस खूप मोठं मन केलं, म्हणजे जाय तुला जायचं आहे तर मी राहतो. म्हटलं ठीक आहे, कारण कसं ते असले की म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं मला फ्रीडम नाही मिळत. तसं मला मिळतं पण माझ्या मनासारखं. तरी ठीक आहे. आणि आल्यापासून ना 5 ते 6 वेळा कॉल केला आहे. त्यांना करमत नसेल कारण पोरं वगैरे आम्ही सगळेच आलो होतो. मीनाक्षी पण आम्ही म्हणजे सगळेच आलो, कोणीच नाही घरी. आणि भाऊजी पण गावाकडे गेले म्हणून एकटेच होते घरात. तर म्हणून त्यांना नसेल करमत. आता मग जेवण बिवण त्यांचं झालं आहे, फोन वगैरे झालं आहे. आणि मुलांनी तर एवढ्या उलट्या वगैरे केल्यात ना, म्हणून घरी आल्याच्यानंतर आम्ही कुठं गेलो नाहीत, काही नाही. मस्त जेवणं वगैरे केले. तर उद्याची खूप भारी प्लॅनिंग आहे. मी तुम्हाला तर सांगत नाही आता काय. तर उद्याच तुम्ही माझं ब्लॉग पहा, त्याच्यातच कळेल तुम्हाला उद्या काय प्लॅनिंग आहे नवीन वर्षाची. तर सगळ्यात आधी तुम्हाला सर्वांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं नवीन वर्ष अगदी सुखात जावो. तर चला, या ब्लॉगमध्ये मी हा ब्लॉग इथेच एंड करते आणि उद्याचा ब्लॉग नक्की कंटिन्यू करा. तर चला, आता झोपायची वेळ झाली, पण झोप तर कोणाला दिसत नाही, सगळ्यांची दंगा मस्ती चालली आल्यापासून. तर चला, हा ब्लॉग इथेच एंड करते. उद्याचा व्हिडिओ आपला नक्की पहा. चलो, बाय बाय, गुड नाईट आणि हॅपी न्यू इयर.